नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी अत्यंत प्रभावी, खूप सोपी जशी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती त्याप्रमाणे 3च दिवसांची ही सेवा सांगणार आहे. अगदी प्रकट दिनापासून जो 20 मार्चला स्वामींचा प्रकट दिन आहे त्या दिवसापासून सलग 3 दिवस जरी तुम्ही ही जी सेवा केली तारक मंत्राची तरी तुम्हाला खूप काही स्वामींकडून भरभरून आजच्या दिवशी मिळणार आहे. कारण हजारो लाखोच्या पटीमध्ये स्वामींच्या लहरी तत्व या पृथ्वीवर आजच्या दिवशी असणार आहे. म्हणूनच कळत नकळतपणे एखाद्याने श्री स्वामी समर्थ जरी म्हटलं तरी त्याच्या आयुष्याचा जीवनाचा उद्धार होणार आहे. म्हणूनच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला काय हरकत आहे. आजच्या दिवशी जरूर आपण या व्हिडिओ खाली श्री स्वामी समर्थ लिहून बऱ्याच जणांना हा व्हिडिओ पाठवा. कारण तारक मंत्र नेमका काय, कसा म्हणायचा, काय आहे याचा अर्थ किंवा काय आहे याचा विधी अनेक जणांना अजूनही माहीत नाही आहे. म्हणूनच मी जेव्हा प्रत्येकाला सांगते तेव्हा मला कळतं की बऱ्याच जणांना अजून या गोष्टीबद्दल माहिती नाही आहे. म्हणूनच मला असं वाटतं की व्हिडिओद्वारे माझा हा एक प्रयत्न की मी व्हिडिओद्वारे अनेक जणांपर्यंत पोहोचू शकेल आणि तारक मंत्राचे फक्त 3 दिवसाचे अनुष्ठान कसे केले पाहिजे ते तुम्हाला सांगावं. कारण स्वामी महाराजांची आपल्याला करायची आहे ती म्हणजे अति उच्च कोटीची सेवा आहे ही. हो, साक्षात गुरुमाऊली सांगतात आणि ह्याचं अनुष्ठान करायचं म्हटलं तर अनेकांना वाटतं की आपल्याला 51 दिवसाचं, 108 दिवसाचं, 3 महिन्याचं, 6 महिन्याचं, 9 महिन्याचं, का 1 वर्षाचं असं अनुष्ठान करावं लागेल का? पण आजकाल धावपळीच्या युगामध्ये एवढं शक्य तरी आहे का? कारण आपण जी सुद्धा सेवा करतो ती अगदी मनोभावे करतो आणि मनोभावे जर नाही केलं, उगाचच करायचे म्हणून 108 दिवस नाही झाले, 1 वर्ष नाही झालं, 6 महिने झालं नाही, फक्त म्हणायचं, तर त्याला कोणताही अर्थ राहणार नाही. म्हणून जितकं आपल्याला करता येईल एवढ्या कमी दिवसांमध्ये तितकं भरभरून करायचं आहे. आणि स्वामी कधीही कुठलीही सेवा केलेली त्यांच्याजवळ ठेवत नाही, अगदी भरभरून देतात. असं नाही आहे की फक्त घरदार, पैसा अडका, सगळी श्रीमंती हेच तुम्हाला दिलं पाहिजे. अनेक मार्गांनी कितीतरी चांगल्या पटीने आरोग्य, अजून कोणत्या कोणत्या मार्गाने तुमच्या असलेल्या अडचणींमधील अडथळे जे आहेत ते सगळं काढण्याचं काम तारक मंत्र करतो. तारक म्हणजे तारून नेणारा, तारक मंत्र म्हणजे एका अर्थाने संकटातून वाचवणारा हा मंत्र आहे. म्हणूनच हा मंत्र म्हटल्याने आपल्या मनातील इच्छा तर पूर्ण होतातच होतात, पण चिंता, टेन्शन, वेदनासुद्धा दूर होतात. अगदी आजारी लोकांना देखील खूप बरं वाटलेलं आहे. असे अनेक अनुभव आहेत. आपल्या जीवनामध्ये बघा, सुख, शांती, समृद्धी, आनंद हा प्रत्येकाला हवा असतो. तारक मंत्राच्या या ज्या आहे आपण घेणार आहोत संकल्पाद्वारे अनेक जणांनी याचा अनुभव घेतलेला आहे. म्हणूनच आपल्या आयुष्यात जरी किती वाईट चाललेलं असेल त्यापासून सुटका मिळवण्यासाठी दररोज न चुकता तारक मंत्राचं पठण केलं तर खूप छान आपल्याला अनुभव येईल. पण बघा आता या 3 दिवसांमध्ये हा तारक मंत्र म्हणायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची म्हणजे दृढ जी आहे ती आपली स्वामींवरची श्रद्धा, दृढ विश्वास आणि जे सांगितलेला संकल्प आहे तो संकल्प घेण्याचा विधी. संकल्प घ्यायचा. मग आता हे अनुष्ठान कसं करायचं ते बघूया. कारण लगेच उठायचं आणि देवाजवळ बसायचं असं आहे का तारक मंत्र म्हणताना? नाही. आता तारक मंत्र म्हणत असताना आपल्याला हे 3 दिवसाचं अनुष्ठान करायचं आहे की 11 वेळाच म्हणणार आहे, 21 वेळेस म्हणणार आहात, ते सगळं ठरवायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा मन शांत करा, दीर्घ श्वास घ्या 3 वेळा आणि स्वतःला विचारा की माझ्याकडून काय शक्य होणार आहे? मी 3 दिवसांमध्ये 21 वेळा तारक मंत्र म्हणू शकणार आहे का? असं जर मनातून हो आलं तर तुम्ही 21 आकडा म्हणा. 11 वेळा होणार असेल तर 11 आकडा ठेवा आणि मग त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, देवघरामध्ये आपल्या सकाळी लवकर उठून दिवा वगैरे लावायचा आहे, देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर संकल्प घ्यायचा आहे. संकल्प घेताना काहीच टेन्शन नाही आहे की गुरुवार नाही आहे, गुरुवारपासूनच करू का? तसं काहीच नाही आहे. जरी तुम्ही गुरुवारपासून केलं तरी गुरुवार, शुक्रवार, शनिवारमध्ये तुमचा हा संकल्प होईल. स्वामी प्रकट दिनानंतर तुम्ही हा व्हिडिओ ऐकताय, बघताय तरी देखील तुम्ही हा ज्या दिवशी, ज्या क्षणाला तुम्हाला व्हिडिओ मिळेल त्या दिवसापासून तुम्ही हा तारक मंत्राचा अनुभव घेऊ शकता, संकल्प करू शकता. छानपैकी देवपूजा करायची, उंबरठा लेपन करणं शक्य असेल तर ते करायचं. स्वच्छ उंबरठा, स्वच्छ दाराची चौकट, अंगण, आपलं देवघर, देवपूजा
जर स्वच्छ असेल तर आणखीनच आपल्याला उत्साह वाढतो आपला स्वतःचा, आपला ऑरा अजून पॉझिटिव्ह होतो. आणि मग अनुष्ठान करणारे म्हणजे आता संकल्प घ्यायचा, देवघराजवळच बसायचं, 3 दिवसाचा संकल्प घ्यायचा, तळहातामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यानंतर हा संकल्प सोडायचा आहे. फक्त पाणी जरी घेतलं तळहातावर, आपलं पूर्ण नाव, गोत्र, आपण जिथं राहतो तो एरिया, त्यानंतर आपलं जे आहे संकल्पामध्ये किती वेळा आपण म्हणणार आहोत ते सगळं म्हणायचं. तळहातामध्ये पाणी, हळदी-कुंकू, अक्षदा, फुलाचं एक पान जरी टाकलं तरी चालणार आहे. त्यानंतर अनेक लोकांची अशी इच्छा असते की व्यसन करतात, व्यसनातून मुक्त होण्यासाठी देखील तुम्ही घेऊ शकता तारक मंत्राचं अनुष्ठान. पण त्यासाठी जितक्या जास्त वेळा संख्या तुम्ही म्हणू शकता अनुष्ठानामध्ये, तितकं तुम्हाला चांगलं घडणार आहे. आता मग काय करायचं आहे, संकल्प घेतला, संकल्प सोडलेला आहे. एका पेल्यामध्ये किंवा तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे पिण्याचं. त्यानंतर हा संकल्प सोडून हे मंत्र म्हणायला सुरू करायचं आहे. तारक मंत्राचं 3 दिवसीय अनुष्ठान जे तुम्ही करणार आहात ते हात जोडून स्वामींना सांगायचं आहे. खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि पहिल्या दिवशी जेव्हा आपण अनुष्ठानाला बसणार आहात त्याच टायमिंगला, त्याच वेळेला 3 दिवस कंटिन्यू आपल्याला तो टाईम, ती जी वेळ आहे ती पाळायची आहे. सकाळी करणार असाल तर 3ही दिवस सकाळीच बसायचं आहे. संध्याकाळी करणार आहात तर 3ही दिवस अगदी सूर्यास्तानंतर देवपूजेच्या वेळेस, दिवे लागण्याच्या वेळेस संध्याकाळी तुम्ही म्हणू शकता. कारण या धावपळीच्या या दिवसांमध्ये कामानिमित्त तुम्ही बाहेर वगैरे जाणार असाल, त्याप्रकारे आधीच तुम्ही नियोजन वगैरे करा. धकाधकीच्या जीवनात सगळ्यांचं रुटीन हे वेगवेगळं असतं. त्यामुळे तुम्हाला जो वेळ योग्य आहे, अगदी पहाटेसुद्धा तुम्ही लवकर अंघोळ करून तारक मंत्राचा संकल्प घेऊ शकता. आणि त्यासोबत जी अगरबत्ती वगैरे आपण लावणार आहोत ती एखाद्या स्टीलच्या प्लेटमध्ये वगैरे पडेल या प्रकारे ठेवायची आहे. प्लॅस्टिकची वगैरे प्लेट घेऊ नका. अनेक जण सांगतात की त्या तांब्यामध्ये अगरबत्तीची राख पडली पाहिजे, उदी पडली पाहिजे. पण हे जेव्हा तीर्थ बनवतोय, सध्याच्या या कलियुगामध्ये खूप केमिकल रहित सगळ्या गोष्टी मिळतात. त्यामुळे अगरबत्त्यांमध्ये देखील सेंटेड वगैरे केमिकल खूप वापरलेलं असतं. अनेक जणांना त्रास होतो या गोष्टीचा. त्यामुळे तुम्ही हाताची जी 3 बोटे आहेत किंवा 2 बोटे, मधलं बोट आणि अनामिका जी आहे ती, किंवा मग करंगळी, त्याच्या शेजारचं मधलं बोट, अशी 3 बोटं देखील तुम्ही त्यामध्ये पाण्याच्या तांब्यामध्ये ठेवू शकता आणि मग हे अनुष्ठान जे आहे तारक मंत्र म्हणू शकता. असं काही नाही आहे की ती उदी त्या तांब्यामध्येच पडली पाहिजे वगैरे. ती प्लेटमध्ये साठवायची आणि आपली इच्छा बोलून ती बाहेर आपण फुंकर मारायची आहे. मग काय करायचं आहे, आता जो पाण्याचा ग्लास किंवा तांब्या घेतलेला आहे, आपला तारक मंत्र जो आहे तो म्हणत आहात. उजवा हात देखील त्याच्यावर ठेवू शकता. जर 2 बोटं 3 बोटं नाही ठेवली तरी हात पूर्ण ठेवू शकता. स्वामी समर्थ महाराजांचं मनोमन नामस्मरण करायचं आहे आणि हे अनुष्ठान सुरू करत आहे ते तुम्ही पूर्ण करून घ्या असं म्हणायचं आणि त्यानंतर हा तारक मंत्र म्हणायचा. याशिवाय आणखीन जातं तुम्हाला जर काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये विचारा. जर काही सांगायचं राहून गेलं असेल तर जरूर एकमेकींना शेअर करूया, जेणेकरून पूर्ण माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचेल. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत व्हिडिओ जर आवडलेला आहे तर चॅनलला जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल बटन जरूर प्रेस करा.